तर मित्रांनो, आता देवाचा नैवेद्य बनवायला सुरुवात केली आम्ही. म्हणजे शॉर्टकटमध्ये बनवतो आहे आम्ही. डाळ, गोड बटाट्याची भाजी, भात. आता भिक्याने सुरुवात केली आहे बघा. कुकरामध्ये फोडणीला दिलं आहे. डाळ बनवून घेतो आहे. इकडे कांदा कापून ठेवलं आहे. गोड बटाट्याची भाजी बनवायची आहे. नमस्कार मित्रांनो, प्रशांत कुमार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी आहे गावाला, म्हणजे आमच्या कोकणामध्ये. मी आलेलो आहे 2 दिवसापूर्वी, म्हणजे सॅटर्डेला इथं उतरलो गावाला. तर याचं कारण म्हणजे घटस्थापना. आज देवघट बसलेत, तर घट बसवण्यासाठी मी आलेलो आहे. कारण आमचं गावाला कोण राहत नाही, त्यामुळे आपल्याला यावं लागतं सणासुदीला. तर घटस्थापनेचे तुम्हाला सर्वांना, माझ्या व्ह्यूअर्स लोकांना, सबस्क्रायबर लोकांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आता गावचं तुम्हाला थोडं बहुत जी काय भात शेती आहे जी तयार झालेली आहे, तूर डाळ वगैरे या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, भात तयार झालेले आहे, म्हणजे आपण ज्याला बोलतो तांदळाची शेती. ही तांदळाची शेती तयार झालेली, पोसवलेली आहे. ते राखण्यासाठी म्हणून ठिकठिकाणी ना शेताच्या बाजूला अशी खोप बांधली जाते. आता ती खोप बांधण्याचं कारण म्हणजे ते रात्रीचे येऊन तिथे झोपतात. कारण जे रानडुक्कर वगैरे असतात, रानातले प्राणी, ते येऊन शेतीची वाट लावतात. त्यासाठी लोक शेती रात्रीची राखतात. तर ते शेती राखण्यासाठी अशी एक खोप रात्रीची झोपण्यासाठी बांधली जाते. ती तुम्हाला खोप दाखवतो मी. हे बघा, ठिकठिकाणी अशा खोपी आहेत. त्या साईडला अशा 2 खोपी आहेत. माझ्या समोर एक खोप आहे. हे धकटकाट आहे. हे धकटकाटात काही लोकांची शेती. आता ही कोणाची खोप आहे मला माहिती नाही, पण ही बघा, ही एक अशी खोप बांधलेली असते बघा. याच्यामध्ये रात्रीचा एक माणूस झोपला जातो. कारण ही समोर तिथे तांदळाची शेती आहे. ही शेती राखण्यासाठी हे सगळं असं करावं लागतं. कारण काय, एकदा रानडुक्कर जर या शेतामध्ये घुसला तर पार भात शेतीची वाट लावून टाकते. हे बघा, हे असं भात तयार झालं आहे. कारण आमच्याकडे महान भात आहे, त्यामुळे 120 दिवसाचा भात असल्याकारणाने थोडंसं लेट तयार होतं. नाहीतर काही ठिकाणी असं भात कापायला झालेलं आहे. हे बघा, अजून आमच्याकडे हिरवगार आहे. आता एक समोर एक दिसतं, ही एक खोप आहे, ही एक खोप आहे. हे बघा असं. तर इथे आतमध्ये अशी फळी टाकून त्या फळीवरती बसून राहायचं आणि झोप आली की झोपून जायचं. अशी ही एक खोप, ती एक खोप, त्या साईडला एक खोप आहे. असे ठिकठिकाणी असे खोपी आहेत. जिथे जिथे शेती आहेत तसे खोप आहेत. तर खोपीच्या आजूबाजूला रात्रीच्या येण्यासाठी असं हे बघा मशीनने गवत वगैरे कापून टाकलेलं आहे. ते आता तुम्हाला मी तूर डाळ बोलतो ना आपण, ज्याला तोरीची झाडं, ती तुम्हाला दाखवतो. अजून काही तूर तयार होत नाही. हे सगळं भातबीत कापून झाल्यानंतर तूर तयार होते. तर हे जे समोर दिसतं याला थोरलं काटा बोलतात आमच्याकडे. अशी काट्यांची नाव आहे, धट्टा काटा, थोरलं काटा. आता ही समोर जी मोठी मोठी झाडं दिसत आहेत ना, ती तोरीची झाडं आहेत. ते बघा आतमध्ये. आणि असे मध्ये मध्ये दिसतात ती भांग्यांच्या साईडला, म्हणजे बॉर्डरला तिथे भेंड्याची झाडं लावलेली. भेंडा बोलतो त्याला. भेंडी वेगळी आणि भेंडा वेगळा. हा गावठी भेंडा आहे. हे बघा, इथे बारक्याची नारळ आणि पोपळीचं झाड आहे बघा. बाजूला विहीर आहे आणि पोपळं म्हणजे सुपारी झाड. ते बघा, लाल पिवळे पिवळे दिसतात ना, हे लाल लाल, ही पोपळं लागलेली आहे. ते बघा, त्या पोपळीच्या झाडीला, म्हणजे सुपारीच्या झाडीला मस्त पोपळाची लागलेले आहेत. आता ती पिकली आहेत, काही दिवसांनी त्यांना काढावं लागेल. तर मित्रांनो, आपल्याला जो काळा उडीद भेटतो ना, आपण मार्केटमध्ये वाण्याकडे जो काळा उडीद घेतो, त्याची ही वेल बघा असे असते बघा, 3 पानाची. आता हे एवढ्या कातळामध्ये एकच आहे राखून ठेवलेलं. म्हणजे हे सर्व भात जोडण्यासाठी आमच्याकडे असं कातळ आहे, ह्याला खळं बोलतात. हे खळं क्लीन केलेलं आहे, याच्यावरती भात जोडलं जातं. ते मधोमध्ये एक ही काळ्या उडदाचं झाड आहे. हे बघा, आता ह्याला शेंगा लागल्या आहेत. हे बघा, छोट्या छोट्या अशा शेंगा. ह्या शेंगा कोवळ्या आहेत, अजून अशा मोठ्या होणार आणि त्याच्यामध्ये काळा उडीद तयार होणार. हे बघा, फुलं वगैरे आहेत. तर मित्रांनो, हे बघा, आतमध्ये गोटा तयार झाला आहे, पण अजून हिरवा आहे. हे बघा, त्याच्या आतमध्ये तांदूळ असतो. हे सर्व तांदळाची शेती आहे. त्याला आमच्याकडे भांगे बोलतात, भांगे. तर तुम्हाला मी भेंडे दाखवतो, गावठी भेंडे. हे बघा, त्याला गावठी भेंडा बोलतो. हे भेंड्याचं झाड. आणि
हे बघा, हे शेंगा लागल्यात, त्याला वालाच्या शेंगा काहीतरी बोलतात. त्या कोवळ्या खोवळ्या खायला मजा येते, अजून तयार होत आहेत. हे बघा, त्या साईडला खूप लागले आहेत, अजून ह्या कोवळ्या आहेत, फुलत आहेत. तर मित्रांनो, मी देव वगैरे पूजला आणि आमच्याकडे इकडे ह्या साईडला पलीकडे ज्याला आपण सड्यावरती उरतो, सड्यावरती फिरायला आलो. जरा बोललो बघूया भात शेती वगैरे लोकांची. आमची काही शेती नाही आहे, कारण आम्ही इथे गावाला नसल्यामुळे आमचं काही शेती वगैरे काही नाही. तर लोकांची शेती तुम्हाला मी दाखवली. आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांची जास्त असे काही शेती नसते, पावसाळ्यातलीच शेती असते, नंतर काही शेती वगैरे काही नाही. तर मित्रांनो, आमच्याकडे याला खळं बोलतात, भात जोडणीचं खळं. आता याच्यावरती भात जोडतात. तर हे खळ्यावरती आता पाणी आहे, पाऊस पडल्यामुळे पाणी आहे. हे पाणी पूर्ण क्लीन करून, म्हणजे ज्यावेळी ऊन लागतं, भात कापणी वगैरे झाल्यानंतर ती भात जोडणी होते, त्यावेळी ह्या खळ्यावरती आता शेणाने सारवलं जाईल. शेणाने सारवल्यानंतर त्याच्यावरती भात जोडलं जातं. तर हे असं पाणी वगैरे काही नसणार पाऊस कमी झाल्यानंतर. ते बघा, हे सगळं असं याच्यावरती जे काही रान असतं, छोटं मोठं रान असतं, हे सगळं रान काढलेलं आहे बघा, क्लीन केलेलं आहे. का आता याच्यामध्ये पाणी आहे, हे पाणी काही दिवसांनी निघून जाणार. जर पाणी जर असलं तर ते पाणी सर्व बाहेर काढावं लागतं आणि त्याच्यानंतर सारवण करावं लागतं. सारवण झाल्यानंतर ते सुकल्यानंतर याच्यावरती भात जोडलं जातं. तर मित्रांनो, हे माझं गावचं घर आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगितलं आहे हे गावचं घर दाखवलेलं आहे. पण आता हा जो एक नवीन प्रकार आहे बघा, हे खळं आहे. खळ्याला हे आम्ही असं ग्रीन कपडा लावून घेतलं आहे, पूर्ण झाकून घेतलं आहे. याचं कारण म्हणजे हे बघा, पूर्ण याचं कारण मध्ये हे जे चिकूचं झाड आहे, चिकूच्या झाडावरती वटवागळं येतात आणि ती वटवागळं सगळी आमच्या खळ्यात बसून घाण करतात. त्यासाठी हे पॅक करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आता देवाचा नैवेद्य बनवायला सुरुवात केली आहे आम्ही. म्हणजे शॉर्टकटमध्ये बनवतो आहे आम्ही. डाळ, गोड बटाट्याची भाजी, भात. आता भिक्याने सुरुवात केली आहे बघा. कुकरामध्ये फोडणीला दिलं आहे, डाळ बनवून घेतो आहे. इकडे कांदा कापून ठेवलं आहे, गोड बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर भावांनो, डाळ शिजतंय मस्तपैकी आणि इकडे आता विक्या बटाटे सोलतोय. गोड बटाट्याची भाजी बनवणार आहे आम्ही. बटाटे 3च आहेत, पण आम्हाला जास्त बटाट्याची गरज नाही, आतापुरतं झालं पाहिजे आपल्याला. संध्याकाळी आपल्याला परत मुंबईला निघायचं आहे.